जगात कोणीच तुमचे अश्रू पुसणारं नसेल तर एकदा अक्कलकोटच्या राजाला साकडं घालून बघा. एका म्हाताऱ्या आईचा तरुण मुलगा, जिला तिने स्वतः उपाशी राहून वाढवलं, आज तीच माऊली त्याच्यासाठी ओझं झाली होती. एक दिवस मुलगा रागाने ओरडला, मी तुला आता सांभाळू शकत नाही, जा इथून निघून जा. आईच्या डोळ्यात पाणी दाटलं. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, बाळा मी कुठे जाऊ आता? क्षणभर ती मुलाकडे आशेनं पाहत राहिली. कदाचित तो म्हणेल, आई थांब ना, पण निष्ठुर मुलानं तिच्या समोर घराचं दार बंद केलं. रात्र झाली, थंडी वाढली. ती आई एका जुन्या मंदिराच्या कोपऱ्यात बसली होती. हातात स्वामींचा छोटासा फोटो. ती रडत रडत म्हणाली, स्वामी ज्याच्यासाठी आयुष्य घालवलं त्यानंच आज मला परक केलं हं. तिचे अश्रू स्वामींच्या फोटोवर पडत होते. रडता रडता तिला झोप लागली. सकाळ झाली. आई हळूहळू डोळे उघडते. तिला खूप भूक लागलेली असते, पण जवळ खायला काहीच नसतं. तेवढ्यात एक तरुण मुलगा तिच्या समोर येऊन शांतपणे जेवणाचा डबा ठेवतो. तो प्रेमानं म्हणतो, आई जेव, तुला भूक लागली असेल ना? आई आश्चर्यानं त्याच्याकडे पाहत राहते. तो पुन्हा हळू आवाजात म्हणतो, आई मी तुला काल रात्रीपासून पाहतोय, मी इथे समोरच राहतो, तुझं कुणी नाही का? आई काहीच बोलत नाही. तो पुन्हा म्हणतो, माझंही या जगात कुणीच नाही, तुझी हरकत नसेल तर चल माझ्या बरोबर घरी, मी सांभाळेन तुला, मी तुझी सेवा करेन, होशील का माझी आई? हे ऐकताच आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. ज्या मुलासाठी तिनं आयुष्य घालवलं त्यानं तिला घराबाहेर काढलं, पण एका अनोळखी मुलानं तिला पुन्हा आई म्हणून हाक मारली. त्या क्षणी तिला कळून चुकलं, हे सगळं स्वामींनीच केलं आहे. आई थरथरत्या हातांनी स्वामींना नमस्कार करते, कारण स्वामी कधीच आपल्या भक्ताला एकटं सोडत नाहीत. स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये स्वामी माऊली नक्की लिहा.